जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 16 ऑक्टोबर इसवी सन 1670 कार्तिक शुद्ध त्रयोदशी शके 1592 संवत्सर साधारण रविवार। पुन्हा सुरत बदसुरत करण्यात आली आणि आपण कुठलाही प्रतिकार केला नाही असे औरंग्याला कळले तर मात्र आपली काही खैर नाही हे जाणून मोगल सरदारांची पळापळ सुरू झाली। दाऊद खान आणि चांदवडचा फौजदार बागी खान महाराजांना रोखण्यासाठी येत असल्याची खबर हेरखात्याने आणली। 16 ऑक्टोबरच्या संध्याकाळी मराठा फौजेने पुन्हा एकदा मुघलांवर जबर हल्ला चढवत आपली पुढची वाट मोकळी करून घेतली आणि ते सुरतेच्या लुटीसकट पुढे सरकले। मराठ्यांची पिछाडीची फौज मुघलांना गुंगारा देत मध्येच लढत लुटीपासून दूर घेऊन जात होती। मराठे मुघल तह मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोरच्या लढाईत मराठ्यांनी मुघली फौजेला पराभूत केले होते। खुद्द शिवराय जातीने या लढाईमध्ये सामील होते। स्वतःची भूमी गनिमापासून मुक्त करण्यासाठी ते आसुसलेले होते। सुरत लूट सुरक्षितरित्या राजगडाच्या वाटेवर नेण्यात मराठ्यांना यश आलेच, पण इतक्यात ते थांबले नाही। शिवरायांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना त्रिंबक, औढा, पट्टा, रवळ्या जावळ्या हा नाशिक आसपासचा संपूर्ण भाग काबीज करण्याच्या कामगिरीवर पाठवले आणि शिवराय खुद्द करंजा, बेरर, खानदेश या भागात शिरले। मुघली भागात त्यांनी प्रचंड हल्ला चढवला। थोडक्यात शिवरायांनी मुघलांना पूर्णपणे जमीनदोस्त करण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल उचलले होते आणि आता ते मागे हटणार नव्हते। 16 ऑक्टोबर इसवी सन 1679 विजापूर जिंकून घेण्यासाठी दिलेर खानाने ऑगस्ट 1679 ला कूच केली। त्यामुळे विजापूरचे रक्षण करण्यासाठी मसूद खानाने छत्रपती शिवाजी महाराजांकडे मदत मागितली। महाराजांनीही आपले वकील शामजी नाईक यांना विजापूरला बोलणी करण्यासाठी पाठवले। या पाठोपाठ 10,000 स्वार व 2,000 ओझ्याच्या बैलावरून साहित्य व रसद पुरवठाही केला। कुतुबशहानेही शिवाजी महाराजांच्या मार्फत आदिलशहाला काही रक्कम पाठवून दिली। महाराज स्वतः मात्र दिलेर खानाचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी त्याच्या मुलखात लुटालूट करण्यासाठी मोरोपंतांना घेऊन जालन्याकडे निघाले। यासंबंधीची राजापूरकर इंग्रजांची नोंद इकडे खात्रीशीर अशी बातमी नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाशी सल्ला केला, तो मात्र आपल्या सैन्यानेशी कोठे गेला हे मात्र खात्रीशीर समजले नाही। 16 ऑक्टोबर इसवी सन 1684 औरंगजेबाने विजापूरचा वेढा सुरू केला त्याच वेळी शहाजादा आजम आपल्या सैन्यासह धारवड, बेळगाव या भागात आला होता। मराठ्यांच्याकडून या भागाच्या संरक्षणाची जबाबदारी रामचंद्र पंडित आणि धर्माजी पंडित यांच्याकडे होती। या भागात मराठी आणि मुघल सैन्याच्या हालचाली सुरू असल्याने त्या भागातील कारवारच्या इंग्रज वखारवाल्यांना त्यांच्या मालाची ने-आण करण्यास अडचण येत होती। या संबंधी कारवारचे इंग्रज सुरतेला कळवतात, जोपर्यंत मुघलांची फौज माघारी गेली नाही तोपर्यंत माल पाठवण्यास आम्ही संमती देऊ शकत नाही, कारण संभाजीराजांनी मुघल फौज इकडे उतरू नये म्हणून घाटावरील सर्व वाटा बंद करण्याचे हुकूम दिले आहेत। रामचंद्र पंडितांनी घाटावरील आपला रस्ता रोखून धरला आहे, त्यामुळे काहीही खरेदी करता आले नाही। 16 ऑक्टोबर इसवी सन 1692 संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी बेळगाव व धारवाडी प्रदेशावर स्वारी केल्याची बातमी बादशहात समजतात त्याने हमीदुद्दीन खान यास बेळगावच्या तर मतलब खानास धारवाडच्या बचावासाठी पाठवले। आणखी भर म्हणून कासिम खान यास शिरे येथे बादशहाचा हुकूम आला की तुंगभद्रेच्या उत्तरेकडील बंकापूर, धारवाडच्या मुलखात मराठे दंगल करतील त्यांचा जप्ता ठेवावा। 16 ऑक्टोबर इसवी सन 1817 शिंदे, होळकर, भोसले यांच्याकडे आपल्या मदतीस येण्यासाठी श्रीमंत बाजीराव यांनी निकडीचे खलिते पाठवले। बाजीरावांनी इंग्रजांशी लढाई देण्याच्या उद्देशाने सर्व जय्यत तयारी गुप्तपणे चालवली होती। रेसिडेंटच्या लोकांस फितूर करण्यासाठी त्यांनी खूप पैसा चारला होता। तरी त्याच्या हालचालींच्या सर्व बातम्या यशवंतराव घोरपडे व बाळाजीपंत नातू हे इंग्रज रेसिडेंटांस पुरवित असत। त्यामुळे एल्फिन्स्टन सावध होऊन त्यांनी मुंबईची युरोपियन पलटण, मद्रास नेटिव्ह इन्फंट्री व जनरल स्मिथच्या हाताखाली लष्कर पुण्यास बोलावले। अशा रीतीने दोन्ही बाजूने तयारी चालू असता श्रीमंत बाजीरावांची व एल्फिन्स्टनची भेट तारीख 16 ऑक्टोबर इसवी सन 1817 या दिवशी झाली। भेटीत बाजीरावाने एल्फिन्स्टन समोर अंतःकरण पिळवटून टाकणारे खालील उद्गार काढले: मी मूळ मंत्रा वेगळा, तुमचे करण्यानी झालो, जो मी होतो तो आज नाही, तुम्ही कशास पुसते, तुमचे स्नेहाची जोड मात्र केली की जी कला अंगी होती ती दवडून बसली।
बाजीराव आता खडबडून जागे झाले. त्यांनी बापू गोखल्यास 1 कोटी रुपये देऊन त्यास सर्व सत्ताधारी सेनापती नेमले. तुमच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचीही मसलत ऐकणार नाही असे स्वदस्तूरचा लेख लिहून त्यास दिला. 9 ऑक्टोबर इसवी सन 1905 श्रीपंत महाराज यांची समाधी शक्य 1827च्या अश्विन वद्य 3 रोजी बेळगाव शेजारी बाळेकुंद्री येथील प्रसिद्ध सत्पुरुष श्रीपंत महाराज यांनी समाधी घेतली. रामचंद्र पंत आणि गोदूबाई या सत्वशील दाम्पत्याच्या पोटी शक्य 1777च्या श्रावण वद्य 8 रोजी श्रीपंत महाराज यांचा जन्म झाला. यांनी आपला प्राथमिक विद्याभ्यास आपल्या आजोळीच केला. त्यानंतर बेळगाव येथे इंग्रजी शिक्षण पूर्ण केल्यावर तेथील एका इंग्रजी शाळेत हे शिक्षक म्हणून काम करू लागले. आरंभीपासूनच यांचे लक्ष नीतिमत्ता, नियमितपणा व सद्वर्तन यांकडे असे. पंतांच्या पितृकुलातील सर्वच माणसे सत्यप्रतिज्ञ, ईश्वरनिष्ठ व अढळ अशा सात्विक धैर्याची होती. या सर्वांची दत्तावर अत्यंत निष्ठा असे. दड्डी या आजोळच्या गावी निसर्गाचे सौंदर्य अनुपम असल्यामुळे श्रीपंतांना एकांतवासाची आवड लहानापासूनच लागली. पारमार्थिक विषयांचे चिंतन आणि तत्वविवेचनाची हौस यामुळे त्यांची मानसिक भूमिका फारच उंच झाली. बाळेकुंद्री जवळील करडीगुद्दीच्या डोंगरात वास्तव्यास राहिलेल्या एका शुद्ध द्वैत मार्गाच्या महायोग्याने शक्य 1797 मध्ये श्रपितांना अनुग्रह केला. त्यानंतर पंतांनी काही दिवस योगाचा अभ्यास केला. त्यांना मराठी, कानडी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत आदी भाषा चांगल्याच अवगत होत्या. आध्यात्मिक ग्रंथांच्या परिशीलनात व वेदांत चचो करण्यात याचा बराचसा काळ जाऊ लागल्यावर शेकडो शास्त्री, पंडित यांच्या भोवती जमू लागले. यांचा शिष्य समुदायही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जमला. पंतांची राहणी अत्यंत साधी असून ते प्रेमळ व निस्पृह होते. त्यांनी आपल्या प्रेमाने व सौजन्याने संसार आनंदमय बनवून आपले अवतार कार्य वयाच्या 51व्या वर्षी म्हणजेच अश्विन वद्य 3 शक्य 1827 या दिवशी संपविले. बेळगावी यांचे निधन झाल्यावर यांच्या हजारो शिष्यांनी मोठ्या समारंभाने यांचा देह बाळेकुंद्री येथे नेला व त्यांच्या आंबराईत त्याला अग्निनारायणाच्या स्वाधीन करून त्या ठिकाणी एक औदुंबर वृक्ष लावला. या ठिकाणी त्यांच्या भक्तांकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर यांचा उत्सव होत असतो.